आजचा आजचा विषय म्हटलं तर 10 नंबर प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवतोय आणि हा आहे 9 नंबर. तर काही 10 नंबर वार्डातले मतदार आहेत आपले खास ते या साईडला पण आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या भेटीगाठी पर्सनली बोलतोय, हे करतोय. प्रतिसाद त्यांचा चांगला आहे आणि चालू आहे प्रचार चांगला जोमाने चालू आहे आपला. 10 नंबर मध्ये मागच्या वेळी देखील तुम्ही निवडणूक लढली होती आणि आताची निवडणूक काय फरक वाटतो किंवा आता कसा प्रतिसाद आहे? फरक असा वाटतो की लोकसंख्या वाढलेली आहे. आधी 5,000पर्यंत होते, आता 6,000 6,500 पर्यंत आपले मतदार वाढलेले आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि वेगवेगळ्या भागात जातोय, त्यामुळे लक्षात येते की कुठे काय समस्या आहे ते आता जाणवते की गेल्याशिवाय कळत नाही. बऱ्याच समस्या आहेत आपल्या 10 नंबर वार्डामध्ये. त्या मागच्या 5 वर्षात वगैरे काय झालेलं नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय. निवडून आल्यानंतर आम्ही सगळ्या समस्या आम्ही बऱ्याच जणांचे लिहून पण घेतलेले आहेत की चालू पण केलेले आहेत ते कामं. तर निवडून आल्यानंतर अजून पण अधिकार मिळाल्यावरती अधिकारात बसून चौकटीत बसून आम्ही ते कंप्लीट करून देऊ. लोकांच्या अपेक्षा म्हणजे त्या नेहमीच्याच. आमचे रस्ते चांगले पाहिजेत, गटार चांगले पाहिजेत, पाण्याची सोय व्यवस्था, टायमिंग ते वेळेचं वरून पण खूप आहे त्यांचं. वेळ पाण्याची सोडण्याची योग्य पाहिजे. महिलांच्या समस्या म्हणल्यावर आहे त्या रेग्युलर ज्या आहेत त्या आहेत. तुम्ही पालिकेत काम केलेलं आहे, तुम्हाला अनुभव देखील आहे. या अनुभवाचा आता कितपत फायदा होतोय प्रचारामध्ये आणि उद्या काळाची संधी मिळाली कसं काय फायदा म्हणजे लोक अजूनही काम मी केलेलं माझ्या काळात विसरलेले नाहीयेत, नाव काढतायत. ते बरं वाटतं. म्हणजे अजून तुम्ही हे केलं ते केलं, रेशन कार्डचं काम माझं करून दिलं तात्काळ, किंवा रस्ते, लाईट्स, पोल जे काही आहेत कामं आवश्यक ते माझ्या काळात बरेच झालेली आहेत आणि इथून पुढे त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि निवडून आल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो. आमची टीम चांगली आहे. उबेद भाई आहेत, दर्शना आंग्रे आहे, मी मेघा प्रसाद वाडकर आणि आमचे वार्डाचे नगराध्यक्ष सुनील भाई पाटील. तर ह्यात आमचा हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही खूप काही सुधारणा करणार आहोत, ज्या काही आवश्यक आहेत त्या. मतदार सुज्ञ आहे तुमच्या प्रभागामधला आणि यावेळी तुमचा पॅनल देखील चांगला आहे. मी दर्शनताई मागाशी भेटलो. उबेद भाई नवीन आहेत, ते त्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. चांगल्या माणसांच्या मागे लोकांनी उभं राहायला पाहिजे. येस, खरी गोष्ट आहे. जे काम करणारे आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच ही जनता सुज्ञ आहे. ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला बहुमताने विजयी करतील ही मी आशा व्यक्त करते. काय शेवटचं आव्हान करा लोकांना? तुम्ही मागच्या वेळी पण लढला होता, आता काय आव्हान करा? मागच्या वेळेला लढले, अतिशय चांगला प्रतिसाद होता. लोकांच्या मनात अजून आपण आहोत आणि प्रसाद भाई असतील, मी जिथे गरज आहे तिथे आम्ही बरोबर वेळेला त्यांच्या पोहोचतो. जेवढं आमच्याकडून शक्य आहे तेवढं आम्ही केलेलं आहे. इथून पुढे आम्हाला परत एकदा संधी दिलेली आहे सुज्ञ जनतेने, त्यामुळे त्यांचे मी आभार मानते आणि पुढील येणाऱ्या आमच्या वाटचालीस त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे घड्याळ या याच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मी आशा व्यक्त करते आणि नक्कीच मला हे आहे की आपण आपला 10 नंबरचा पॅनल पूर्ण येणार असं मला वाटतं.